त्राहे 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 सोडवी अनंता, लागो दे ममता तुझे पायी. एकची मागणी देई तुझी गोडी, न लावी आवडी अणिकांची. तुझे गुणनाम वर्णी न पवाडे, आवडीच्या कोडे नाचो रंगी. बापा विठ्ठलराया हेची देई दान, जोडती चरण जेणे तुझे. एकची मागणी देई तुझी गोडी, न लावी आवडी अणिकांची. आवडी सारखे मागितले जरी, तुका म्हणे करी समाधान. एकची मागणी देई तुझी गोडी, न लावी आवडी अणिकांची. विठ्ठल विठ्ठल ब्रह्मानंदं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्. एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि. यदक्षरमनाख्येयम् आनन्दं वच केवलं, श्रीमन्निवृत्तिनाथेति ख्यातं दैवतमाश्रयेत्. विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं, स्वयं लीलया गोपवेशं दधानं. गवां वृन्दकानन्दनं चारुहासं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं. पाण्डुरङ्गा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण संतांची, दुसरे चरण संतांची. दुसरे चरण त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू. बाबाजी सद्गुरु दास तुका, बाबाजी सद्गुरु दास तुका. बाबाजी जयांचे केलिया स्मरण, होय सकळ विद्येचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता प्रस्तुत प्राप्त सेवा आणि सेवेसाठी निवडलेला अभंग. जगद्गुरु जगद्वंद्य भक्ती ज्ञान आणि वैराग्य यांचा त्रिवेणी संगम ज्यांच्या चरणाच्या ठिकाणी होतो, असे देहुनिवासी संत श्रेष्ठ तुकाराम महाराज यांचा आणि नित्यपाठातील हरिपाठातील गुरुपरंपरेतील अभंग. आपण रोज हा अभंग म्हणतो का नाही? म्हणतो. तरीसुद्धा पाठ आहे का? तरीसुद्धा पाठ नाही. कारण का? कारण आहे महाराज, ज्या गोष्टीचा अतिशय परिचय असतो ना,
ती गोष्ट लक्षात राहत नाही. अतिशय जर एखाद्याचा परिचय झाला तर त्याचं महत्त्व कळत नाही. महत्त्व कळत नाही. आपल्या घरी तुकाराम गाथा आहे, पण तुकाराम गाथेचं महत्त्व आत्तापर्यंत आपल्याला कळलंय का हो? नाही कळलं. आपल्या सनातन संस्कृतीचं महत्त्व आत्तापर्यंत आपल्याला कळलंय का? कळलं नाही. बाकीच्यांना कळलं पण आपल्याला कळलं नाही. बघा, पूर्वीची माणसं कोण जर एखादं धडपडलं, कुठं लागलं तर पटकीनं काय करायची? हळद घ्यायची आणि ते हळद त्या जखमीवर भरायची का नाही? भरायची. हे सनातन चालत आलेलं आहे आपल्याकडं. पण आपण हुशार झालो, मग आपण म्हटलं हळद लावायची नाही, मग काय लावायचं? ट्यूब लावायची, मलम लावायची. बरोबर का नाही? आणि त्या मलमामध्ये काय आहे? टर्मरिक आहेच. बरोबर का नाही? मग हळद लावलेली वाईट आहे का? वाईट नाही. हळदीचं महत्त्व कधी कळालं? जेव्हा इतरांनी सांगितलं त्यावेळेस कळालं. बरोबर का नाही? आपल्या नित्य उपयोगी असणाऱ्या गोष्टींचं महत्त्व आपल्याला कळत नाही. याला श्लोक आहे महाराज. अतिपरिचयात अवज्ञा सतत गमन नाद नादरो भवती मलये भिल्ल पुरंद्री चंदन तरु काष्ठम इंधनम कुरुते. बघा, अतिपरिचय झाला की अपमान होतो, अवज्ञा होतेच. याला उदाहरण काय दिले बघा? याला उदाहरण दिले, मलय पर्वतामध्ये असणारी एखादी भिल्लाची स्त्री ती काय करते माहिती का? चंदनाची लाकडं तोडती. आता चंदन किती मौल्यवान आहे. ती चंदनाची लाकडं तोडती आणि कशासाठी वापरती? जाळण्यासाठी वापरते. जाळण्यासाठी. कारण का? अरे जिकडं पाहावं तिकडं चंदनच आहे, जिकडं पाहावं तिकडं चंदनच आहे. मग जाळायचं काय? चंदनच तोडायचं आणि चंदनच जाळायचं. आता जाळण्या एवढी किंमत चंदनाची आहे का? नाही. पण अतिपरिचय झाला की अवज्ञा होते. तसा काही आपला हरिपाठ असू दे, आपले नित्याचे जे अभंग आहेत ते अभंग एवढे मौल्यवान आहेत, पण अतिपरिचय झाल्यामुळं त्याची महत्त्व आपल्याला कळत नाही. ही गोष्ट आहे महाराज. सगळ्यांच्या पाठातील अभंग आहे महाराज. भगवंताकडं आमच्या तुकोबाराय मागणी करतात महाराज. आम्ही 4 महिने भगवंता तुझी सेवा केली आणि आता आषाढीपासून कार्तिकीपर्यंत जी सेवा रुजू केलेली आहे त्या असणाऱ्या सेवेच्या माध्यमातून आम्हाला काहीतरी तू दे. आता काहीतरी दे हे मागणं संतांचं आहे का भगवंताचं आहे? संत महात्मे कधी सुद्धा भगवंताकडं मागत नाहीत महाराज, मागत नाहीत. आमच्या तुकोबाराय वर्णन करतात महाराज. तुका म्हणे तुझी न लगे दसुडी परिते आवडी दर्शनाची. भगवंता तुझ्या दसुडीची सुद्धा अपेक्षा नाही. दसुडी म्हणजे काय? सुतळीचा तुकडा. त्या सुतळीच्या तुकड्याची सुद्धा अपेक्षा नाही आहे संतांना. याच्याही पुढं जाऊन सांगतात महाराज. तुका म्हणे जीव भाव देवा पायी ठेवूनिया काही न मागती. अरे देवा, आम्ही तुझी सेवा करतो, ती सेवा काय सकाम म्हणून करतो का रे? सकाम सेवा नाही. घेई माझी सेवा भाव शुद्ध, शुद्ध अंतःकरणानं मी तुझी देवा सेवा करतो. आणि ज्यावेळेस अंतःकरण शुद्ध असतं आणि शुद्ध अंतःकरणाच्या माध्यमातून भगवंताची सेवा आपण करत असतो त्यावेळेस निश्चित पद्धतीनं कोणताही आसाभाव अंतःकरणामध्ये नाही की देवानी मला त्या बदल्यात काहीतरी द्यावं. नाही देवा, तुला मागणं किंवा मागण्यासाठी तुझी सेवा करणं, अंतःकरणामध्ये काहीतरी अभिलाषा धारण करणं आणि त्या अभिलाषेच्या माध्यमातून तुझी सेवा करणं, यासाठी आम्ही तुझी सेवा करतच नाही, करत नाही. मग मागण्याची गरज का पडली असेल संतांना? आपण जर पाहिलं तर अनेक अशा पद्धतीचे मागणीपर प्रकरणातील अभंग आपल्याला पाहायला सापडतात महाराज. हे चिदान देगा देवा तुझा विसर न व्हावा. मागणीपर प्रकरणातले आम्ही, बरोबर का नाही? का अशी गरज पडली असावी? भगवंताचा स्वभाव आहे. काय स्वभाव आहे भगवंताचा? भगवंताचा स्वभाव असा आहे, एखादा जर भगवंताकडे भक्त गेला तर त्या भक्ताला भगवंत म्हणतो काहीतरी माग,
काहीतरी माग. अनेक ठिकाणी त्याचं वर्णन केले महाराज. भगवंत ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्या ठिकाणी भगवंत गेल्याबरोबर पहिल्यांदा म्हणतो माग माग. माग म्हटल्याबरोबर आपल्यासारखे भक्त असतात ते लगेच मागून तयार होतात महाराज. मागायला तयार होतात. देवा मला हे दे, देवा मला ते दे, देवा मला हे पाहिजे, देवा मला ते पाहिजे. अनेक गोष्टी आपण त्या भगवंताकडं मागतो का नाही? कोण आहे का असं की भगवंताकडं कोण काहीच मागत नाही? अरे असा व्यक्ती आपल्याला हुडकून सापडणार नाही. मी काय म्हणतोय, व्यक्ती, संत नाहीत. आणि संत म्हणजे मनुष्य नाही हे लक्षात ठेवा. आमच्या भाई प्रकरणामध्ये तुकोबारायांनी वर्णन केलं महाराज. आहा रे भाई, काय सांगितलं? समुद्र नदीनो हे पैगा, पाषाण म्हणून ये लिंगा, संत नवती जगा माणसाच्या सारखे. अरे संत म्हणजे मनुष्य नाहीत. माणसासारखे दिसत असले तरी ते मनुष्य आहेत का? मनुष्य नाहीत. अपौरुष आहेत ते, अलौकिक आहेत. आमच्या ज्ञानोबरायांचा विचार करा महाराज. ज्ञानोबराय म्हणजे कोण आहेत? महाविष्णूचा अवतार. साक्षात महाविष्णूंचा अवतार म्हणजे आमचे भगवंत आहे. ज्ञानेश्वर महाराज आहेत महाराज. सदाशिवाचा अवतार, स्वामी निवृत्ती दातार. आणि तुकोबरायांच्या बाबतीमध्ये तर वर्णन करायचं म्हणलं तर तुकिता तुलनेसी ब्रह्म तुकासी आले, म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेविले. साक्षात ब्रह्म जर कोण आहेत तर आमचे तुकोबार आहेत. म्हणजे एवढा अधिकार असणारे संत ज्यावेळी देवापुढे उभारतात त्यावेळेस काही मागतील का हो? मागत नाहीत महाराज. उलट ज्यावेळेस देव म्हणतो काहीतरी माग, काहीतरी माग, त्यावेळेस ते सांगतात की आम्ही तुला मागणार नाही. का मागणार नाही म्हटल्याबरोबर ते सांगतात, वडिलांची रीत जाणत, वडिलांची रीत जाणत, काही मागणे महाराज, काही मागणे हे आम्हा अनुचित. देवा तुला मागणं हे आम्हाला अनुचित आहे, उचित नाही. गैरप्रकार आहे तो, गैरप्रकार. कारण का? त्याचं कारण सांगितलं महाराज. वडिलांची रीत जाणत असो, आम्ही आमच्या वडिलांची रीत जाणतो. आमच्या वडिलांनी तुझ्याकडे काही मागितलं का? मागितलं. त्यांच्या वडिलांनी काही मागितलं का? मागितलं नाही. मग आम्ही मागणं योग्य आहे का? आम्ही मागणं योग्य नाही, म्हणून आम्ही तुला मागत नाही. पण देवाचा स्वभाव आहे महाराज, देवाचा स्वभाव. ज्या ज्यावेळी देव जिथं जातो त्या त्यावेळी म्हणतो माग माग. एकदा माग म्हटले नाही म्हटले. देवा वडिलांची रीत जाणत असो, आमच्या वडिलांची रीत आहे, मागायचं नाही. देव म्हणले असं कसं रे? म्हणजे तुकोबाराय, ज्या वेळेस माझ्या मुखातून शब्द निघाले काहीतरी मागा, त्या अर्थी निश्चित पद्धतीनं तुमच्या अंतःकरणामध्ये कुठंतरी मागण्याच्या संबंधानं भावना असेल का नाही? तुकोबाराय म्हणले नाही, आमच्या अंतःकरणामध्ये मागण्याच्या संबंधानं कोणतीच भावना नाही, कोणतीच भावना नाही. कारण आमच्या अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीची वासनाच नाही, वासना नाही. आमच्या अंतःकरणामध्ये कोण आहे? तर आमच्या अंतःकरणामध्ये फक्त देवा तू आहे महाराज. साठविला राये हृदय संपुष्टी, बाह्ये रधाकुटी मूर्ती उभा, विठ्ठल विस्तारिला जनी, सप्तही पाताळे भरुणी,
विठ्ठल व्यापक त्रिभुवनी विठ्ठल मुनी मानसी. आमच्या अंतःकरणामध्ये कोण आहे तर देवा फक्त तू आहे. देवाशिवाय दुसरं काही अंतःकरणामध्ये आहे का? नाही नाही अंतःकरणामध्ये. मग मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. देवानी तुकोबारायांनी पहिली जी मागण्याच्या संबंधाची जी भावना आहे किंवा देवानी जी युक्ती त्या ठिकाणी लढवलेली आहे ती खंडित केली. आता देव शेवटी हातात झाले. देव म्हणले एक काम कर म्हणले तुकोबाराय. म्हणले काय? म्हणले आता माझी आज्ञा म्हणून काय तर माग, माझी आज्ञा म्हणून काय तर माग. त्यांनी सांगितलं देवा देवा ज्या ठिकाणी अधर्म होत असेल त्या ठिकाणी गुरुचं सुद्धा ऐकायचं नाही, आईचं सुद्धा ऐकायचं नाही, वडिलांचं सुद्धा ऐकायचं नाही. हा नियम आहे. न मानावे ऐसे गुरुचे वचन जेने नारायण दुरावेल. ज्या माध्यमातून देव आपल्यापासून दूर जाईल असं कुणाचं तरी वचन मानावं का हो? मानू नये महाराज. आणि मग त्या गोष्टीचा त्याग करावा, त्याग करावा. आणि कुणी कुणी कशाचा त्याग केला त्याचा उल्लेख केला आहे महाराज. प्रल्हादे जनक, बिभीषणे बंधू, राजमाता निंदू भरती केली. आई वडिलांचा सुद्धा त्याग आहे. कुणी केला हो? प्रल्हादे जनक. प्रल्हाद महाराजांनी कुणाचा त्याग केला? वडिलांचा त्याग केला. बिभीषणे बंधू, बिभीषणाने भावाचा त्याग केला. आणि सगळ्यात महत्त्वाचं महाराज आपल्या वेदामध्ये सांगितलं मातृदेवो भव. आई पहिला देव आहे सांगितलं. त्या आईचा सुद्धा त्याग केला. कुणी केला? राजमाता निंदू भरती केली. भरतानी आईचा त्याग आहे. भरतानी आईचा त्याग केला. बघा बघा म्हणजे देव ज्याच्यापासून दूर जात असेल ती गोष्ट करावी का? करू नये. कुणाचंच ऐकू नये, कुणाचंच ऐकू नये. याला जर दृष्टांत द्यायचा म्हटलं तर आमचे वामन भगवान बळीराजाच्या दरवाजामध्ये जाऊन उभा राहिल्याने सांगितलं बळीराजा भिक्षा दे. भिक्षा दे म्हटल्याबरोबर त्या भगवंताचं स्वरूप पाहिलं. वामन भगवंताचं स्वरूप. बळीराजा ताड दिशेने उठला आणि भगवंताकडे निघाला. आता ज्या अर्थी भगवंताचं स्वरूप बळीराजाला कळलं शुक्राचार्याला कळलं नसेल का हो? शुक्राचार्यांना सुद्धा समजलं. शुक्राचार्यांनी बळीचा हात धरला आणि सांगितलं बस, कर्माच्या माध्यमातून यज्ञाच्या माध्यमातून उठायचं नाही. मध्ये अर्धवट जर कर्म झालं तर ते पुढंच त्रासदायक ठरतं. मग त्यांनी सांगितलं याचकाला आणि याचकाला दान दिलं पाहिजे. त्यांनी सांगितलं फक्त पूर्णाहुती राहिली आहे, पूर्णावती होऊ दे आणि काय पाहिजे ते याचकाला दे. आमचे वामन भगवान म्हणाले बळीराजा एवढा वेळ काय माझ्याकडं नाही, आत्ता देत असशील तर ये. असं म्हटल्याबरोबर काय केलं? शुक्राचार्यांचं ऐकलं नाही महाराज, ऐकलं नाही. दान द्यायला प्रवृत्त झाले पण शिष्यासंबंधानं अंतःकरणामध्ये एवढी ममता होती, एवढी ममता होती की आमचे शुक्राचार्य बारीक झाले आणि त्या झारीच्या नळीला येऊन बसले. झारीच्या नळीला येऊन बसले. पाणीच पडना झारीतून संकल्प सोडण्यासाठी. आमच्या भगवंतांनी दर्भ उचलला, दर्भ उचलला आणि स्वतः त्या झारीच्या नळीमध्ये घातला नाही. बळीराजाच्या हातामध्ये दिला आणि सांगितलं बळीराजा म्हणले काय? काहीतरी घाण अडकली असेल म्हणले. काढ घाण, दर्भ घे आणि त्या झारीच्या नळीमध्ये घाल. झारीच्या नळीमध्ये दर्भ घाल म्हटल्याबरोबर काय केलं महाराज? बळीने आंधळा शुक्र केला, आडाला म्हणून फोडियला डोळा. आड आला म्हणून डोळा फोडला. म्हणून देवा तू जे म्हणतो ना की माझ्यासाठी मागा, तुझ्यासाठी मागत नाही. आता प्रश्न पडला, आता तिसरा पर्याय काय द्यायचा? तिसरा पर्याय काय द्यायचा? आणि तिसरा पर्याय काय द्यायचा म्हटल्याबरोबर आमच्या भगवंतानी तुकोबारांना सांगितलं. तुकोबा म्हणले काय? आज्ञा मान्य करत नाहीस, बरोबर आहे.
तुझ्या वडिलांची रीत तू मोडत नाहीस हे बरोबर आहे, पण माझ्या समाधानासाठी तर काही माग, माझ्या समाधानासाठी काही माग. आता मात्र भगवंताचा तुकोबरायांचा नाईलाज झाला. बघा बरं का, वेदांनी आपल्याला ज्या ज्या आज्ञा केल्या का नाही त्याच आज्ञा पुराणांमध्ये जशाच्या तशा सांगितल्या. पण वेदांनी सांगितलेल्या ज्या आज्ञा आहेत त्या आज्ञा अधिकारवाणीने आहेत आणि इतर असणाऱ्या पुराणांनी ज्या आज्ञा दिलेल्या आहेत त्या कशाच्या माध्यमातून आहे तर प्रेमाच्या गोडीच्या माध्यमातून. आणि असं असल्यामुळं आपण कुणाचा ऐकतो याचा विचार आपल्याला करायला पाहिजे. बघा एक दृष्टांत सांगतो म्हणजे कळेल. काय झालं, रविवारचा दिवस होता आणि त्या रविवारच्या दिवशी वडिलांनी मुलाला सांगितलं, म्हणजे एक काम कर, भाजी संपली आहे घरातली, जा भाजी घेऊन ये. जा भाजी घेऊन ये म्हटल्याबरोबर त्या मुलांनी सांगितलं आणणार नाही मी, माझा मूड नाही, मी जाणार नाही. मग तेवढ्यात त्याचा एक मित्र घरी आला. मित्र घरी आल्याबरोबर त्याच्या मित्राच्या आईनं त्याला आत बोलवलं, इकडे. म्हणजे काय, ही पिशवी, हे पैसे, तुम्ही दोघं जण जाऊन भाजी घेऊन या. कुणाला सांगितलं, मित्राला सांगितलं. कुणी सांगितलं, त्याच्या आईने सांगितलं. आता तो मित्र नाही म्हणू शकतोय का, नाही म्हणू शकतोय, पण अट अशी घातली की याला घेऊन जायचं. मग तो गेला, म्हटलं चल की भाजी आणायला. ते म्हणला नाही बाबा, आत्ता आमच्या पप्पांनी सांगितलं, आत्ता वडिलांनी सांगितलं भाजी आणायला जा, मी त्यांना नाही म्हणून सांगितले. मग तो मित्र काय म्हणला माहिती का, तू भाजी आणूच नको, तू फक्त माझ्यासोबत चल म्हटलं. आता माझ्यासोबत फक्त चल म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ठीक आहे येतो. तो त्याच्यासोबत निघाला. बोलता त्यांनी आपली हातातली पिशवी त्याच्या हातात दिली. बोलता त्याच्या हातामध्ये पिशवी दिली, खिशातनं पैसे काढले, त्याच्याकडे दिले. म्हणले घे, काय घ्यायचे, काय घ्यायचं. मला बटाटे घेतले, कारले घेतले, टमॅटो घेतले, सगळं गोळा केलं. आणि भाजीची पिशवी कुणाच्या हातात आहे, त्याच्याच हातात. हां, ज्यावेळेस वडिलांनी सांगितलं भाजी आण, आज्ञा दिली, त्यावेळेस त्यांनी सांगितलं नाही. पण तेच मित्रांनी सांगितल्याबरोबर तो काय झाला, तयार झाला. भगवंताने आज्ञा दिली, तुकोबराय मागा. तुकोबराने सांगितलं मागत नाही, काय करायचं ते कर. पण परत देव म्हटले, देवा तुकोबराय माझ्या समाधानासाठी काहीतरी मागा. असं म्हटल्याबरोबर तुकोबराय म्हटले, द्यायचं असेल तर माझ्या आवडीचं दे, दुसरं द्यायचं आवडी सारिखे मागितले जरी, आवडी सारिखे मागितले जरी, आवडी सारिखे मागितले जरी, आवडी सारिखे आवडी सारिखे मागितले जरी, आवडी सारिखे मागितले जरी, तुका म्हणे करी समाधान, तुका म्हणे करी समाधान, एकचे मागणे देई तुझी गोडी, एकचे मागणे देई तुझी गोडी. आलो का अभंगावर आलो का. आवडी सारिखे मागितले जरी,
तुकोबराय म्हटले द्यायचं असेल तर तुझ्या आवडीचं द्यायचं आहे का? नाही. कारण तुझ्या आवडीचं ज्यांनी ज्यांनी घेतलं त्या त्या व्यक्तींना पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम हे चालू झालं. बरोबर का नाही? तू मस म्हणतो यद्गत्वान निवर्तन्ते तद्धाम परमम मम, पण आहे का तसं? नाही ना, नाही, असं नाही. मग मागायचं असेल तर माझ्या मर्जीप्रमाणे देणार असशील तरच मागेल, नाहीतर मागणार नाही. म्हणून तुकोबराय सांगतात आवडी सारिके मागितले जरी, मी माझ्या आवडीप्रमाणे मागतोय. आणि जर मी माझ्या आवडीप्रमाणे मागत असेल तर तुझं कर्तव्य काय आहे? तुका म्हणे करी समाधान, तू माझं समाधान करणं गरजेचं आहे. एक पोरगं होतं, बाहेर शिकायला होतं. तर बाहेर शिकायला असणाऱ्या त्या पोराला थोडा वाईट नाद लागला. तर वाईट नाद लागल्यानंतर त्याने वडिलांना फोन केला. म्हणजे काय? म्हणजे पैसे पाठवा जरा. म्हणजे कशाला पैसे पाहिजेत? बापाला माहीत होतं आपलं पोरगं काय गुणाचं आहे. ते सांगितलं कशाला पैसे पाहिजेत? पैसे पाहिजेत कशाला म्हटल्याबरोबर त्यांनी सांगितलं ही नवीन 4थ्या सेमिस्टरची पुस्तकं मला विकत घ्यायची. ते म्हणले किती पैसे होते? किती पैसे होते म्हटल्यानंतर ह्याला विश्वास वाटला बिचारायला की आपल्याला पैसे पाठवून देतील. तर त्याने आकडा सांगितला. आकडा सांगताना सुद्धा असा सांगितला 3,478 रुपये होतील. आता एवढा ॲक्युरेट आकडा सांगितल्याबरोबर वडिलांनी सांगितलं एवढेच पैसे पाठवू का? म्हणले काय करायचं आहे जास्त बाबा मला? हां, जेवढे पुस्तकांचे पैसे आहेत तेवढेच मागितले. बाबांना सुद्धा समाधान वाटलं. बरं झालं म्हणले पोरगं आपलं काही ना सुधारलं. मग म्हणले असं कर, कोणकोणती पुस्तकं पाहिजे जरा नावं पाठव बरं मला. त्यांनी सगळ्याच्या नावं सगळ्याच्या किमती पाठवून दिल्या. बघा म्हणले बाबा मी काय तुमच्याकडून 1 रुपया जास्त घेत नाही. हे फिजिक्सचं पुस्तक त्याचे एवढे पैसे, केमिस्ट्रीचं पुस्तक त्याचे एवढे पैसे, ह्याचं पुस्तक त्याचे एवढे पैसे, ही एवढी 7 पुस्तकं आणि या 7 पुस्तकाचे 3,478 रुपये होतात, तेवढे पाठवा. वडील त्याच्यापेक्षा हुशार होता. वडिलांनी सगळी पुस्तकं बघितली, बाजारात गेला, पुस्तकं विकत घेतली आणि त्याचं कुरिअरच करून टाकलं. तुका म्हणे करी. झालं का समाधान? हां, पोराचं समाधान झालं का? झालं नाही. देव इतका हुशार आहे महाराज. देव भक्ताला कसा भुलवतो कुणालाच कळत. भगवंत कसा आहे महाराज? देव चतुर. हां, देव एवढा चतुर आहे. चतुरा तू शिरोमणी. जेवढे चतुर आहेत का नाही, म्हणजे आपल्या दृष्टीनं चतुर असणाऱ्याला चतुर म्हणायचं का? हा सुद्धा मोठा प्रश्न. कारण आपले चतुर ह्याची टोपी त्याला, त्याची टोपी त्याला करतात. पण ते टोप्या घालणारं सुद्धा सगळ्यांना कळतं की ह्याने टोपी घातलेली आहे, आपल्याला कळतं आपल्याला. पण आपण काय विचार करतो, जाऊ दे, जो दुसऱ्याला टोपी घालतो त्याला सुद्धा कोणीतरी टोपी घालणारा असतोच की. बरं, आपण जर त्याला टोपी घालायला गेलो तर त्याच्यातून आपल्यात काय फरक राहील? बरोबर की नाही? हां,
जगामध्ये जेवढे चतुर आहेत त्या चतुरांपेक्षा सर्वश्रेष्ठ चतुर जर कोण असेल तर माझा देव आहे महाराज. चतुरा तू शिरोमणी, चतुरांचा चतुर्मणी महाराज. अनेक व्यक्ती देवांकडे गेल्या आणि त्या प्रत्येक व्यक्तीने देवांना काहीतरी मागितले, पण देवानी ते न देता त्यांना वेगळंच काहीतरी देऊन टाकलं. अनेक उदाहरण आहेत महाराज. आपण ज्यावेळेस काकडा म्हणायला सुरुवात करतो ना, काकडा म्हणायला सुरुवात करतो, एकाच अभंगामध्ये 3 उदाहरण दिलेत महाराज. 3 उदाहरण. पहिलं उदाहरण कोणाचं आहे? दुधाची वाटी मागितली. दुधाची वाटी कोणी मागितली? उपमन्यूने. त्या दुधाच्या वाटीसाठी भगवंतानी काय दिलं त्याला? दुधाचा सागर दिला. त्याने दुधाचा सागर मागितला का? नाही, दुधाची वाटी मागितली. हां, अनेक उपमन्यू, एक बाळ धाकुटे. अगदी लहान असणाऱ्या उपमन्यूंनी त्या देवाची सेवा केली आणि सेवा केल्यानंतर त्याला विचारलं, काय पाहिजे बाबा तुला? त्याने सांगितलं, मला दूध दे. दूध दे म्हटल्याबरोबर दुधाचा समुद्र दिला. मला सांगा, त्या देवाला दुधाचा समुद्र देण्याच्या ऐवजी नामामृत देता आलं असतं का? पण दिलं का? दिलं नाही. अरे त्याची दूध पिण्याची जी इच्छा आहे ती वासना लयाला घालवता आली असती का? नाही आली असती, पण केली का? नाही केली. म्हणून देवाकडं एखादी गोष्ट मागण्यापूर्वी 100 वेळा विचार करावा लागतो. 100 वेळा विचार करावा लागतो. कारण देव प्रत्येक इच्छा भगवंत पूर्ण करतो, नाही असं नाही, प्रत्येक इच्छा पूर्ण करतो, पण योग्य वेळी योग्य इच्छा पूर्ण होणं गरजेचं आहे. लहानपणी एक विद्यार्थी शाळेमध्ये जात होता. त्या शाळेच्या समोर मधल्या सुट्टीमध्ये काही असे विकायला बसायचे. त्याच्यामध्ये चणे होते, फुटाणे होते, हरभरे होते, बरोबर का नाही, चिंचोके होते, सगळे एका लाईनीमध्ये विकायला बसायचे. मग सगळी विद्यार्थी, सगळी मुलं जायची, ती 1 रुपयाचे चिंचोके 1 रुपयाचे घ्यायचे आणि खायचे. मग याच्याकडं पैसे नसायचे. मग यांनी देवाकडं प्रार्थना केली, देवा मला पोट भरून फुटाणे मिळू दे, पोट भरून शेंगदाणे मिळू दे, पोट भरून चिंचोके मिळू दे. देव म्हणला, तुझी इच्छा पूर्ण करेल, काळजी करू नको. त्याला सुद्धा आनंद झाला, कधी ना कधी तर आपल्याला खायला मिळतील असं वाटलं. 60 वर्ष झाली, तोंडातले सगळे दात पडले आणि मग देवानी 1 पोतभर हरभरं, पोतभर शेंगदाणे, पोतेभर चिंचोके त्याच्यासमोर आणून ठेवले. म्हणले, खा. उपयोग आहे का हो? देवानी इच्छा पूर्ण केली का? नाही केली. पण योग्य वेळी केली का? योग्य वेळी केली नाही. म्हणून सांगितलं, चतुरा तू शिरोमणी. अहो, ज्या वेळेस आमचे संत महात्मे सांगतात की देवा मला काहीच नको, त्यावेळेस देव म्हणतो काहीतरी घे. आणि मागायला सुरुवात केल्यानंतर जे द्यायचं आहे ते सोडतो आणि दुसरंच द्यायला सुरुवात करतो. महाराज आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना प्रेरित केलं, जावा म्हणले, काय ते तुकोबारांना काहीतरी दान वगैरे द्या. मग काय, छत्रपती शिवाजी महाराजांनी ते आपलं घोड्यावर सगळं भरलं महाराज. चांदी भरलं, सोनं भरलं, मोती भरले, सगळ्या राजमुद्रा, मोठंच्या मोठं पत्र नेलं आणि तुकोबारांच्या घरामध्ये नेऊन दिलं. भरजरी साड्या, अलंकार वेगवेगळ्या पद्धतीचे सगळे घरामध्ये वाटले. भगवंताकडे तुकोबाराय गेले आणि भगवंताला सांगितलं, देवा तुझ्याकडे हे मागितलं का रे? मी हे मागितलं का? याच्यासाठी तू मला म्हणत होता वे मागा, असलं पाहिजे का मला? असलं नको महाराज. ते सगळं परत केलं महाराज. विठले हे मन प्रपंचापासूनी वमन ते मनी बैसलेसे, सोने रुपया महामृत्तिके समान, माणिक पाषाण खडे जैसे. देवा हे काहीच नको. मग तुकोबारायांनी सांगितलं, माझ्या समाधानासारखं देत असशील ना तर मी मागतो, नाही तर मागणार नाही. ज्याची मला आवड आहे ती देत असला तर दे,
मग त्याने तुकोबारांना विचारलं भगवंतानी, काय तुला आवडतं सांग. हां, त्यांनी सांगितलं, पहिलं म्हणजे त्राहे 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 सोडवी अनंता. एकच शब्द आहे, पण तो एकच शब्द 3 वेळा वापरलाय. 3 वेळा वापरलाय. बघा बरं का, व्याकरणशास्त्रामध्ये एकच शब्द 2दा वापरला तर त्याला द्विरोक्ती नावाचा दोष लागतो. म्हणजे एक वाक्य म्हटलं आणि ते वाक्य जसंच्या तसं परत म्हटलं गेलं तर तो व्याकरणशास्त्राच्या माध्यमातून दोष आहे. कोणता दोष आहे? द्विरोक्तीचा. एकच वाक्य जसंच्या तसं 2 वेळा म्हटलं त्याला द्विरोक्ती म्हटलं जातं. गायनामध्ये सुद्धा तोच न्याय आहे. गायनामध्ये सुद्धा तोच न्याय आहे. आपण जागराला बसतो आणि जागराला बसल्यानंतर एखादं चरण आपल्याला आवडतं, मग चरण तसंच्या तसंच म्हटलं जातं. परत तेच आलाप घेतले जातात. हां, तेच आलाप घेतले जातात. आलापामध्ये बदल नाही. तो दोष आहे बरं का, तो दोष आहे. एकदाच बोलावं, दुसऱ्यांदा बोलू नये. पण काही वेळेस जगाच्या हितासाठी एकच गोष्ट 2 वेळा बोलावी लागते. हरिमुखे म्हणा, एकदा सांगून जमत नाही म्हणून सांगितलं हरिमुखे म्हणा. सांगितलं का नाही? विठ्ठल विठ्ठल म्हणा वेळोवेळा 2 वेळा सांगितलं. पण इथं 3 वेळा शब्द वापरला आहे, त्राहे त्राहे त्राहे. भगवंता सोडव सोडव सोडव, याच्यातून मला वाचव वाचव वाचव. काय, कशातनं वाचव? 3 वेळा त्राहे हा शब्द वापरला. आणि याच्या पाठीमागं फार मोठं अध्यात्म आहे महाराज. हां, पहिला जो त्राहे शब्द वापरला आहे तो अधिभौतिक तापाच्या मुक्तीसाठी वापरला आहे. दुसरा जो त्राहे शब्द वापरला आहे तो आध्यात्मिक तापाच्या निवृत्तीसाठी वापरला आहे. आणि तिसरा जो त्राहे शब्द वापरला आहे तो आधिदैविक तापाच्या निवृत्तीसाठी वापरला आहे. बघा, 3 पद्धतीचे ताप मनुष्याच्या पाठीमागं असतात. आध्यात्मिक, आधिदैविक आणि आधिभौतिक. या 3 पद्धतीच्या तापातून देवा तू मला सोडव. कारण माझी अवस्था अशी आहे. हां, आता माझी अवस्था अशी झाली आहे की मला गावामध्ये कुणीही विचारत नाही. गावामध्ये कुणीही विचारत नाही. हां, कोपला पाटील, गावचे हे लोक एवढे माझ्यावर सगळे रागवलेत, आता मला भीकसुद्धा द्यायला कोण तयार नाही. आणि अशा बाबतीमध्ये या त्रिविध तापाच्या माध्यमातून मी एवढा तापलोय की मला आता या तापापासून मुक्ती पाहिजे. आमच्या भगवंताने विचारलं की तुला ताप आला, तू तापलायस, तो कशामुळं तापलायस? आमच्या तुकोबारांनी सांगितलं, काय करू म्हणले देवा? करू नये तो केला व्यापार. जो नाही करायला पाहिजे तो व्यापार केला. देवानी, भगवंतानी आपल्याला निर्देह दिला. कशासाठी? देवे दिला देह, भजना गोमटा. पण ते भजनामध्ये आपण रममान होतो का? रममान होत नाही महाराज. सायासे करिसी प्रपंच दिननिशी. आणि म्हणून माझा हा देह तापला. करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. करिता या सेवा कुटुंबाची, करिता या सेवा कुटुंबाची. संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापे तापलो मी देवा. संसाराच्या तापाच्या माध्यमातून एवढा तापलोय, या कुटुंबाची सेवा करता 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 नको नको झालंय. म्हणून काय कर?
सोडवी अनंता, या असणाऱ्या तापातून मला सोडव. हा पहिला ताप झाला. आता दुसरा ताप कोणता आहे हो? दुसरा ताप आहे तो व्याधीच्या माध्यमातून जो माझ्याकडे येतो, तो व्याधीच्या माध्यमातून. त्याला काय म्हटलं जातं? आधिदैविक म्हटलं जातं. आधिदैविक व्याधीच्या माध्यमातून येतो तो ताप कोणता आहे? तर माझ्या अंतःकरणामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे विकार निर्माण होतात आणि त्या विकाराच्या माध्यमातून मी भगवंता तुझ्यापर्यंत येऊ शकतो का हो? येऊ शकत नाही महाराज. आणि ज्या वेळेस मी तुझ्याकडे येतो आणि तुझ्या श्रीमुखाकडे पाहू शकत नाही, त्यावेळेस किती दुःख वाटतं महाराज. बहु वाटे दुःख फुटो बाहेर धय, बहु वाटे दुःख फुटो बाहेर धय. कामनेले चित्तने दियावलो कुमुख, कामनेले चित्तने दियावलो कुमुख, बहु वाटे दुःख फुट बाहेर दय, भगवंता, कागाचा सुरुवाती मद केले भगवंता. काय सांगितलं महाराज? कामेने दे चित्तने दे अवलोकुमुख, बहुवाटे दुःख फुटो पाही हृदय. आता एकच काम आहे का हो? काम येश क्रोध येशो रजो गुरो समुद. अरे अनेक विकार आहेत महाराज, आणि एक एक विकाराचं वर्णन करणं सोपं आहे का? हां, एक विकाराचं. अहो धडक मारली नारदा. अहो नारदांना जिथं सोडलं नाही तिथं आपलं काय? येडका मदन तो केवळ पंचानन. 5 तोंडाचा येडका आहे. शब्द स्पर्श रूप रस आणि गंध, त्याला 5 तोंड आहेत महाराज. आणि जगद्गुरु शंकराचार्य विवेक चूडामणीमध्ये काय सांगतात? पंचगुण वर्णनामध्ये शब्दादिभिः पंचभिरेव पंच, पंचत्व मापू स्वगुणेन बद्धाः, कुरंग मतंग पतंग भृंग मीन नरः पंचभिरेव पंच. बघा बरं का, हे 5 गुण आहेत. 5 गुण, आणि एक गुण म्हणजे एक असा पैलवान आहे, असा पैलवान आहे की कुणी जरी त्याच्यासमोर उभारलं तर त्याला तो चित्त करतोच महाराज. आमच्या नाथ जगद्गुरु शंकराचार्याकडे जायचं कारणच नाही. तुम्ही फक्त चिरंजीव पद वाचा. चिरंजीव पदामध्ये आहेच जनस्तुती लागे मधुर, म्हणती उद्धारावया हरीचा अवतार, अम्मा लागी जाहला स्थिरतेने तो जडी. शब्द गोडी, एक शब्द गोडी. थोडं कुठंतरी म्हणता येऊ द्या, थोडं कुठंतरी वाजवता येऊ द्या, थोडं कुठंतरी त्या साधकानं नाम जपामध्ये प्रवृत्त होऊ द्या, लगेच लोक त्याला डोक्यावर घेतात महाराज. म्हणती उद्धारावया हरीचा अवतार. अरे हा कोण आहे? साक्षात भगवंताचा अवतार आहे. आम्हाला गिजा आला, अरे आमच्यासाठी मृत्यू लोकामध्ये आला. झालं. मग तो साधूक असतो ना, त्या साधकाचं वैराग्य कसं असतं? कोमल कंटक, त्याचं वैराग्य कोमल असतं, कोमल असतं. मातीचा बांध, मातीचा बांध, ओल्या मातीचा किती काळ टिकायचा आहे? टिकत नाही. लगेच त्या प्रवाहामध्ये तो वाहत जातो महाराज, वाहत जातो. आणि परिणाम काय होतो? मग एक विषय त्याला एक विषय प्राप्त होतात. आणि मग
मग शेवटी लगेच शेवट जायचं आपल्याला. हां, शेवटी नाथ महाराज सांगतात, जे जे जन वंदिती तेच त्याची निंदा करीती. मग इतके दिवस म्हणत असतात का नाही, हरीचा अवतार आम्हाला गी जागल असतील, जे कौतुक करत असतात का नाही, तेच पुन्हा निंदा करायला सुरुवात करतात. याला काय म्हटलं जातं? याला म्हटलं जातं आधिदैविक. आणि तिसरं आध्यात्मिक प्रवृत्तीचा त्याग. आध्यात्मिक प्रवृत्तीचा. आता आध्यात्मिक प्रवृत्तीच्या तापाला 2 पद्धतीने आपण सांगू शकतो. पहिली गोष्ट, हे जे भूत खेचर पिशाच वगैरे असतात का नाही, हे. किंवा दुसरं ज्यावेळी आपण परमार्थामध्ये प्रवृत्त होतो त्यावेळेस भगवंत आपल्याशी खेळ खेळायला सुरुवात करतो. भगवंत आपल्याशी खेळ खेळायला सुरुवात करतो. काय करतो? भगवंत एखादी आपल्याला रिद्धी देतो, भगवंत एखादी आपल्याला सिद्धी देतो. हां, आमच्या तुकोबारायांना सुद्धा भगवंताने सगळ्यांना केलं, तसं सगळ्यांना केलं. हां, तुकोबाराय प्रवृत्त झाले, तुकोबाराय भजन करायला चालू झालं, भगवंताला आनंद झाला. भगवंत एक दिवस आले, तुकोबारायला मिठी मारली, म्हणले वा तुकोबाराय काय तुमचं भजन आहे. म्हटले आम्ही रंगतो एवढं सुंदर भजन आहे. म्हणले एक काम करा. म्हणले काय करा? म्हणजे माझी पोरगी आहे, त्या पोरीचा स्वीकार करा. तर भगवंताला 4 पोरी, भगवंताला 4 पोरी. पहिली पोरगी थोरली आहे, म्हणजे तिला कोणच स्वीकारत नाही, तुम्ही स्वीकारा. तिचं नाव काय आहे? मुक्ती. तिचं नाव काय? मुक्ती. नेलं आणि तुकोबारायांच्या गळ्यामध्ये बांधलं. आता तुकोबारायांना देवाचा शब्द मोडता आला का हो? हां, आमच्या तुकोबारायांनी वर्णन केलं महाराज. तुका म्हणे मुक्ती परिणिली नोवरी, आता दिवस 4 खेळी मिळी, आता निश्चिंतीने पाविलो विसावा, हुंटलिया धावा कृष्णेची या. ते मुक्ती आणून दिली ना आमच्या तुकोबारायांच्या गळ्यात बांधली. घ्या तुकोबाराय. तुकोबारायांनी 4 दिवस मुक्त राहिले, पण मुक्तीचं त्यांचं काही पटना. आणि संसारामध्ये काय पाहिजे? नवरा बायकोचं पटलं पाहिजे, बरोबर का? नवरा बायकोचं पटलं पाहिजे. नवरा बायकोचं पटलंच नाही तर संसार होईल का? आमचे गुरुजी म्हणायचे बरं का, नवरा बायकोचं जरा पटलं नाही तर रोज पिटलंय, रोज पिटलंय. बाकीचं दुसरं खायला काहीच नाही. पटलं पाहिजे. आता तुकोबारायांचा स्वभाव कसा? भजनानंदामध्ये रममाण होणारे. आणि मुक्ती म्हणजे काय? हे करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही, ते करायचं नाही. अरे किती दिवस तिच्याबरोबर संसार करणार? तुकोबाराय म्हणतात आता दिवस 4 दिवस नांदवलं आणि घेतली ती मुक्ती आणि भगवंताकडे गेले. भगवंता न लगे मुक्ती आणि संपदा. देवा तुझी मुक्ती आम्हाला नको, तुला मुक्ती परत घे. याला सुद्धा काय म्हटलं जातं? आधिदैविक ताप म्हटलं जातं. तुकोबारायांनी पहिल्या गाथ्याचा पहिल्या अभंगामध्ये सांगितलं महाराज. चरण क्रमांक 2 आणि चरण क्रमांक 3 काय सांगितलं? आणिक न लगे माईक पदार्थ, तेथे माझे अर्थ नको देवा. 3रं पद सुद्धा सांगितलं. ब्रह्मादिक पदे दुःखाची शिराणी, तेथे दुश्चित जणी जडो देशी. याला म्हटलात आधिदैविक ताप, दैवाच्या माध्यमातून प्राप्त झालेला. आता आपल्याला दैवाच्या माध्यमातून प्राप्त झालेला ताप वेगळा असतो, संचित प्रारब्ध क्रियमान याच्या माध्यमातून होणार. पण तुकोबारायांना तसलं काय आहे का हो? तुकोबारायांना हाच त्रास देवानी वेगवेगळ्या पद्धतीनं भगवंताच्या मार्गापासून दूर करण्याचा प्रयत्न केला. ह्या 3ही तापातून मला मुक्ती दे. बर ठीक आहे, तुम्हाला या 3ही तापातून मुक्ती दिली, मग तुम्ही काय करताल? तिने सांगितलं काही करणार नाही महाराज. लागो दे ममता तुझे पायी. भगवंता अंतःकरणामधली सगळी माया लयाला जावी आणि तुझे चरणांबुज माझ्या अंतःकरणामध्ये स्थिर व्हावीत. याशिवाय कोणती दुसरी मागणी नाही, याशिवाय मागणीच नाही. भगवंताने विचार केला, अरे तुकोबाराय, तुझ्याच हृदयामध्ये माझी पाऊलं जर यायची असतील तर पहिल्यांदा काय करावं लागेल?
तुका म्हणे चित्त करावे निर्मूळ, येऊनी गोपाळ राहे तेथे. तू तुझं चित्त निर्मळ कर, मी येऊन राहतो. त्यांनी सांगितलं निर्मळ करण्यासाठी जो झाडू पाहिजे तो झाडू माझ्याकडं नाही आहे. निर्मळ करण्यासाठी झाडू जो पाहिजे तो झाडू माझ्याकडं नाही आहे. स्वच्छ तुझ्याला जे आसन टाकायचं आहे तुला बसण्यासाठी ते आसन माझ्याकडं नाही. हां मग एकच आहे माझ्याकडे एकच आहे. माझं चित्त म्हणजेच आसन. याचा विचार कर आणि त्या आसनावर येऊन बस. चित्ताचे आसन तुका करीतो कीर्तन, घ्यावी माझी सेवा, दीन दुर्बलाची देवा. भगवंता माझं चित्तच आसन समज आणि तिथं येऊन राहा. त्याने सांगितलं तुकोबरा हे सहजासहजी शक्य नाही बरं का. सहजासहजी शक्य नाही. कारण जोपर्यंत तुझ्या चित्तामध्ये माझ्या चरणाच्या संबंधानं अनन्यता आहे तोचपर्यंत मी तुझ्या चित्तामध्ये स्थिरावेल. एकदा का तुझ्या चित्तामध्ये खंड पडला की मी तुझ्या हृदयातून निघून जाणार. आमच्या भगवंताला तुकोबरांनी हात जोडून सांगितलं देवा आम्ही जो यत्न करतो ना तो यत्न फक्त एवढ्यासाठी आहे की तुझे पाय माझ्या चित्तामध्ये सतत राहावेत आणि त्यासाठी मी माझी अंतःकरण वृत्ती ही तैल धारवत तुझ्या चरणाच्या मध्ये गुंतवतोय. धार अखंडित ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य. धार खंडित, धार खंडित, ओघ चालियेला नित्य, ओघ चालियेला नित्य. पूजा होते मुक्ता फळे, पूजा होते मुक्ता फळे. ओघ चालियेला नित्य, ओघ देवा तुझ्या चरणाच्या ठिकाणी माझी अंतःकरण वृत्ती कशी आहे. धार अखंडित ओघ चालियेला नित्य, नित्य ओघ चालू आहे. नित्य अंतःकरण वृत्ती कुठे आहे तर तुझ्या चरणामध्ये. बाकीच्या दुसऱ्याकडे अंतःकरण वृत्ती जाईल का हो? जाणारच नाही. का जाणार नाही तर त्याचं उत्तर दिलं महाराज. तुका म्हणे त्यांचे कळले आम्हा वर्म, जे जे कर्म धर्म. अरे देवा तुझ्या चरणाशिवाय या मृत्यू लोकातला एकही पदार्थ शाश्वत नाही. तुझ्या चरणाशिवाय या मृत्यू लोकामध्ये एकही पदार्थ सुखदायक. आणि एकदा त्या गोष्टीचं वर्म आपल्याला कळलं की परत आपण त्या गोष्टीकडे जातो का?
तर आपला विचार सोडून द्यावं. आपण 4 लाथा खाल्ल्या तरी परत तिथंच जातो. पण तुकोबारायांचं तसं नाही महाराज. तुकोबाराय म्हणतात आता हे मन दुसरीकडे जातंय का? नाही, आता मन दुसरीकडे जाणं शक्य नाही. कारण का? कारण एकच, कारण एक. लागू दे ममता तुझे पायी, ममता लागू दे. तुकोबाराय म्हणतात ममता भगवंता तुझ्या चरणाच्या ठिकाणी लागली पाहिजे. भगवंताने सांगितलं आता तुझं अंतःकरण आहे, तुझं मन आहे, तुला जिथं ठेवायचं आहे तिथं ठेव. मी काय करू त्याचं? मी काय करू? तर मी काय करू म्हटल्याबरोबर तुकोबाराने सांगितलं देवा मन राखण्याचं काम कुणाचं आहे? तर तुझं आहे. तुका म्हणे तू राख म्हणेरी मग येरी त्या आम्ही जाणू. तुकोबाराय म्हणता देवा मन हे फक्त तू सांगितलं तर स्थिर होतंय, नाही तर स्थिर होतंय का? होत नाही. अहो साक्षात भगवंत पुढं परब्रह्म आहेत. भगवान गोपाळ कृष्ण समोर उभारलेत आणि त्यांच्या समोर उभारून अर्जुन काय म्हणतो? देवा चंचल ही मन कृष्ण. देवा मन चंचल आहे म्हणजे कुणासमोर उभारलाय? साक्षात देवासमोर उभारलाय. तरीसुद्धा ही अवस्था आहे. आपलं काय असेल? आपलं काही विचारायचंच नाही, आपला विचार नाही करायचा. तुकोबारायांचा आणि देवाचा विचार चालू आहे. तिथं आपलं काय हो? अंबानीला तोटा झाला, अंबानीला फायदा झाला. मी म्हटलं मला पण तोटा झाला अंबानीसारखा. म्हटले काय झाला? म्हटले काय नाही, काल 10 रुपयाची नोट खिशातनं पडली. काल 10 रुपयाची नोट खिशातनं पडली. अरे अंबानीला लाखो हजारो कोटी रुपयाचा झाला, त्याला काही होईना ना. आपण 10 रुपयासाठी तळमळायचं आहे का? फरक आहे महाराज, फरक आहे. हां, देवाचा आणि तुकोबारायांचा विचार आहे, देवाचा आणि अर्जुनांचा विचार आहे. देवासमोर अर्जुन उभारला आणि सांगतोय चंचल ही मन कृष्ण. मग आता काय करायचं? तुकोबारायांनी सांगितलं देवा तू सांभाळ, तू सांभाळ. आणि जोपर्यंत तू सांभाळत नाहीस तोपर्यंत हे राहत नाही एका ठिकाणी. मग तुकोबारायांनी सांगितलं ठीक आहे बाबा, ठीक आहे, मी तुझं चित्त माझ्या चरणाच्या ठिकाणी ठेवून घेईल. नाही नाही नाही, असं नाही करायचं, असं नाही. हां, मग काय कर? एक काम कर म्हणले, एक काम कर. ज्या पद्धतीनं एखाद्याला पोहता येत नसतं आणि न पोहणाऱ्या त्या माणसाला या तीरापासून त्या तीरापर्यंत जायचं असतं, त्यावेळेस काय करावं लागतं? बिंडा बांधावा लागतो, भोपळा बांधावा लागतो. पण भगवंत समोर असताना भोपळ्याची आणि बिंड्याची गरज आहे का? गरज नाही. तुकोबाराय म्हणतात की तू माझ्या हाताला धर आणि पहिलं तीराला नेऊन सोड. धरोनिया पाही भव हातारी दातारा, भवोनिया पाही भव हातारी दातारा. माझे चित्त तुझे पाये, माझे चित्त तुझे पाये, राहे ऐसे करी काहे, राहे ऐसे करी काहे. धरोनिया बाई बबा हातारी दातारा, धरोनिया बाई बबा हातारी दातारा. भगवंता काय कर? माझे चित्त तुझे पायी, राहे ऐसे करी काही, धरोनिया बाही बबहा तारी दातारा. आपण रोज म्हणतो महाराज काकड्यातली प्रमाणात. भगवंता एक काम कर म्हणले, मग तूच ऐसे करी काही, तूच काहीतरी असं कर की माझं चित्त तुझ्या चरणाच्या ठिकाणी राहिले पाहिजेत. म्हणजेच तुझे पाय माझ्या चित्तामध्ये राहिले पाहिजेत. बरोबर आहे की नाही? आणि नुसते राहायला पाहिजेत असे नको, राहायला पाहिजे असं नको.
काय व्हायला पाहिजे की त्या चरणाच्या संबंधानं माझ्या अंतःकरणामध्ये गोडी निर्माण व्हायला पाहिजे. बघा बरं का, राहणं वेगळं आणि गोडीनं राहणं वेगळं. आता बऱ्याच घरामध्ये आईबाप राहतात का नाही, राहतात. वृद्धाश्रमातनं त्याला परत घरी आणलं जातं, पण नुसते राहतात का गोडीनं राहतात? नुसते राहतात का गोडीनं राहतात? भगवंताची पावलं आपल्या अंतःकरणामध्ये राहणं, भगवंताचा अंश आपल्या अंतःकरणामध्ये आहेच ना. सर्वाघटी राम देहादेही सूर्यप्रकाशक सहस्ररश्मी आहेच की. अहो तो अंश आहे म्हणून मी बोलतोय, तो अंश आहे म्हणून तुम्ही ऐकताय. तो जर अंश निघून गेला तर हितनं दिंडी काढावी लागेल. बरोबर का रे? अंश आहे पण तो अंश गोडीनं आहे का हो? गोडी पाहिजे. आणि गोडी उत्पन्न त्या भगवंताच्या संबंधानं होण्यासाठी पहिलं काय करायला पाहिजे? बघा, शेतकऱ्याला विचारा की आमच्या असणाऱ्या जमिनीमध्ये एखादं पीक घ्यायचे, मग आम्ही पहिल्यांदा काय करू म्हटल्याबरोबर तो म्हणतो उन्हाळ्यामध्ये जमीन नांगर उळव आणि मग पेरणी कर. बरोबर का नाही? का डायरेक्ट पेरणी करून चालते? उन्हाळ्यामध्ये नांगरलं मग काय होतात, जे काही तृण असेल, काही गवत असेल, ते गवत खालचं वर होतं, जळून नाश होतो त्या गवताचा. आणि एकदा का गवत जळून गेलं तर पीक चांगलं येतं का गवतासोबतच पीक काढल्यावर चांगलं येतं? कुठलं पीक येतं चांगलं? पहिल्यांदा काय करावं लागतं? पहिल्यांदा असंग शस्त्रेन दृढेन चित्वा. 15व्या अध्यायामध्ये भगवंत सांगतात, असंग नावाची एक कुऱ्हाड घ्यायची, कुऱ्हाड, आणि कुऱ्हाड घेऊन अंतःकरणामध्ये जी वेली वाढलेली आहे की नाही, जे झाडं वाढलेली आहेत ती झाडं सगळी तोडून टाकायची. आणि एकदा का झाडं तोडून रिकामी झाली, आपलं अंतःकरण निर्मळ झालं की मग त्या भगवंताच्या संबंधानं अंतःकरणामध्ये गोडी निर्माण होते. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. सुख घडोघडी वाढू लागे, मग राम नामे उपजे आवडी, मग राम नामे उपजे आवडी. मग रामनामे उपजे आवडी. नंतर बरं का, मग म्हणजे नंतर, पण त्याच्यासाठी काय करावं लागतं महाराज? वासनेचे बीज जळून जाय. वासना सगळी लयाला घालवावी लागते. आणि वासना लयाला घालवायचं असेल तर काय करावं लागतं? कुऱ्हाड घ्यायची आणि कापायची. तर ती कुऱ्हाड कोणती घ्यायची हो?
आपल्या घरी आहे ती कुऱ्हाड घ्यायची नाही, असंग नावाची कुऱ्हाड घ्यायची. न करी रे संग, राही रे निश्चळ, लागोने दी मळ ममतेचा, या नावे अद्वैत खरे ब्रह्मज्ञान. बस. आणि एवढं जर झालं तर लागो दे ममता तुझे पायी, तर भगवंताच्या चरणाच्या ठिकाणी ममता निर्माण होते, नाही तर होत नाही. मग आमचे एक साधक तुकोबरायांकडे गेले आणि तुकोबराय एवढं अवघड कसं काय हो, आम्ही काय आमची बायका पोरं सोडून जावं का? आम्हाला पण बायका आहेत, आम्हाला पण पोरं आहेत. मग असंग शस्त्र दृढेन चित्वा म्हटल्यानंतर सगळ्याचा त्याग करायचा, भस्म अंगाला लावायचं आणि तिकडं जाऊन बसायचं. त्याचं उत्तर तुकोबरायाने सांगितलं, लगती सायास जावे वनांतरा, सुखे येतो घरा. तुझ्या घरामध्ये नारायण येईल, पण काय करावं? अलिप्तता पाहिजे, अलिप्तता. त्याचं वर्णन करताना पुन्हा आपण चिरंजीव पदामध्ये जाऊया. चिरंजीव पदामध्ये आमचे नाथ महाराज सांगतात, गृहस्थ आश्रमामध्ये असणाऱ्या व्यक्तीनं वागायचं कसं, त्याचं वर्णन करताना सांगितलं महाराज. स्वश्रेयस ही कार्यापुरते, बोलावे स्पर्शावे निरुते, परी आसक्त होऊन या ते सर्व काळ चित्ती नसावे. आपल्या असणाऱ्या स्त्रीशी बोलताना सुद्धा, बायकोशी बोलताना सुद्धा कार्यापुरते बोलावे, कार्यापुरते स्पर्शावे, आसक्त होऊन या ते सर्व काळ चित्ती, तिथं सुद्धा आसक्ती नसावी महाराज. आसक्ती अनेक व्यक्ती मी पाहिल्यात, अनेक व्यक्ती मी पाहिल्यात. माझी बदली झाली कोपरगावला. माझं उदाहरण सांगतो, लोकांचं कशाला सांगायचं, माझं उदाहरण सांगतो. पहिल्यांदा घर सोडून राहिलो बरं का, पहिल्यांदा घर सोडून. या 32-33 वर्षामध्ये कधीसुद्धा घरापासून लांब राहिलेलो नाही. आणि राहिलो तर कार्यक्रमाच्या ठिकाणी, सप्त्याला राहिलो अमक्या ठिकाणी. तर सप्त्याला गेल्यानंतर महाराजाला काय म्हणल ते खायला मिळतं, बरोबर का नाही. बदली झाली कोपरगावला 2 वर्षापूर्वी. तिथं गेलो. आता ते तिथं काय खायला मिळतं आणि कसं खायला मिळतं काय कळत नव्हतं. पहिल्या दिवशी ते डबा आला, उघडला, नको वाटलं, पण कसं का होईना आपलं देह भरण्यासाठी ते खाल्लं. काय सांगायचं घरी, तिचा फोन आला. तिने सांगितलं कसं आहे, जेवण बरोबर मिळतं आहे का? मी सांगितलं बरं आहे बाई, बरं आहे. दैवयोगानं एक चांगला त्या ठिकाणी व्यक्ती मिळाला, एक विद्यार्थिनीच होती, तिच्याकडे डबा मिळाला. ती 2-3 दिवस झाले ती रोज विचारायची, आज कशाची भाजी आणि जेवण कसं होतं, आज कशाची भाजी आणि जेवण कसं होतं. तर याला उत्तर काय द्यायचं. मी एक दिवस विचार केला, ही जर थांबवलं नाही तर अवघड आहे. तिने विचारलं कसा होता डबा एक दिवस, म्हटलं तुझ्यापेक्षा बरा होता. तुझ्यापेक्षा बरा होता. आता परत विचारल का? आता परत विचारल का कसं होता डबा? नाही. कार्यापुरते काम असेल तर उगाच लगड धरून बोलणं मान्य नाही. मग त्यांनी विचारलं, बाबा आम्ही काय करायचं? तुम्ही एकच करायचं. त्याचं उत्तर आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांनी सुद्धा पहिल्या हरिपाठाच्या अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये दिले. असोनी संसारी जिव्हे बेगू करी, वेदशास्त्र उभारी पाय सदा. संसारामध्ये राहावा, पण संसारामध्ये राहून सुद्धा काय करा, त्या भगवंताचं भजन करा. संपलं. मग लागो दे ममता डोब्बा रखुमाई.
लागो दे ममता तुझे पायी. ठीक आहे म्हणले, मधली चाल नको घ्यायला, घेऊ आपण सर. अजून अभंगाचं एक चरण सुटलं, अजून 3 चरणाचा अभंग आहे. बघू यथामती सोडवायचा प्रयत्न करू, नाही तर पुढच्या वारीला आपल्या घरी. काय सांगितलं म्हणले, देवा एक मागणे, एक मिनिट, एक मिनिट. काय मागणे? तुकोबराने सांगितलं, एकची मागणी देई तुझी गोडी, न लावी आवडी आणि कांची. आता बघा बरं का, फार मोठा प्रश्न. बरोबर 9ला कीर्तन सेवा संपणार आहे. आपलं दुसरं कीर्तन आहे मला माहिती, आणि तुमच्यापेक्षा जास्त त्रास मला आहे. बघा, एकदा अंतःकरणामध्ये भगवंताची चरण रज राहिले, चरणांबुजे राहिलेत. परत कधी कधी असं होतं, अंतःकरणामध्ये अन्य वासना निर्माण होऊ शकते. होते का? असं होतं ना, अनेक लोकांचं झालेलं आहे, अनेक लोकांचं झालेलं आहे. एखादा दृष्टांत द्यायचा म्हटलं तर आपण शुकदेवजी महाराजांचा दृष्टांत देऊ शकतो. शुकदेव निघाले महाराज, 12 वर्षाचे असणारे शुकदेव भगवान आईच्या गर्भातून बाहेर आले. आमच्या नामदेवरांनी गोड वर्णन केलं महाराज. ब्राह्मणाचे पोरे का खेळासे भ्याले, 12 वर्ष लपाले हो, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले हो. नग्नावस्थेमध्ये, दिगंबर अवस्थेमध्ये पळायला सुरुवात केली. किती मोठा अधिकार, किती मोठा अधिकार. या संसाराचा कोणताही वारा आपल्या अंगाला स्पर्शू द्यायचा नाही, म्हणून पळत सुटले. पळत सुटल्यानंतर अहंकार निर्माण झाला का नाही झाला? निर्माण झाला. कशामुळे निर्माण झाला? यम प्रवजंतमनुपेतमपेत कृतम द्वैपायनो विहर कातराहुजाब पुत्रेति तन्मयतया तर्वोभिने दुस्तम सर्वभूत हृदय मुनिमानतोस्मी. ही अवस्था आहे. सर्वभूत हृदय. ज्यावेळेस शुकाचार्य समोर पळत आहेत आणि पाठीमागून व्यास महर्षी म्हणतात, पोरा थांब. पोरा थांब म्हटल्याबरोबर पोराला हाक मारली. ओ कुणी द्यायचं? तर्वोभिने दुस्तम. झाडं ओ म्हणायची. पोरा म्हटल्याबरोबर झाडं म्हणायची ओ. का? सर्वभूत हृदयम. जो झाडामध्ये अंश आहे तोच माझ्यामध्ये, जो माझ्यामध्ये अंश आहे तोच दगडामध्ये. अशी बुद्धी स्थिर आहे, एवढा अधिकार आहे. अंतःकरणामध्ये भगवंताची पावलं आहेत, पण तरीसुद्धा ज्यावेळेस तळ्याच्यापासून जात होते त्यावेळेस काही त्या ठिकाणी देवांगणा स्नान करत होत्या, स्नान करत होत्या. तरुण पोराला बघून अंतःकरणामध्ये कोणत्याही पद्धतीचा विकार निर्माण झाला नाही. पण पाठीमागून व्यास भगवान निघाले. व्यासांना बघितलं आणि सगळ्यांनी कपडे जवळ केले. कपडे जवळ केल्याबरोबर व्यासाने विचारलं, का हो? म्हणले, म्हातारा तुमच्या आजोबाच्या वयाचा आहे. म्हणले, हे आमचं तरण बांड पोरगं इथनं गेलं, त्याला लाजला नाही. मला ते म्हणले, ते सर्वभूत हृदयम आहेत, तुम्ही नाही तसं. तुमच्या अंतःकरणामध्ये लालसा आहे पोराचं तोंड बघण्याची. हे ऐकलं आणि ऐकल्यानंतर त्याला वाटलं आपण बापापेक्षा भारी, आपण बापापेक्षा भारी. ही अंतःकरणामध्ये वासना निर्माण झालं. 3 दिवस उभा राहावं लागलं जनकाच्या दरवाजाच्या समोर. आज सुद्धा बोलवलं नाही जनकाने, तिथंच उभार, तिथंच उभार. 3 दिवस उभा केलं. मग 4थ्या दिवशी अहंकार गळून पडला, त्यावेळेस गेले. मग पाद्यपूजा केली. विचारलं, कधी आलात? अरे 3 दिवस निरोप पाठवली की रे. हां, जरी अंतःकरणामध्ये भगवंताच्या रूपाच्या संबंधानं गोडी असली तरीसुद्धा कधी कधी असं होतं की ते रूप थोडंसं बाजूला जातं आणि अन्य विचार अंतःकरणामध्ये येतात. म्हणून आमचे तुकोबराय भगवंताकडे मागतात, एकची मागणे देई तुझी गोडी,
न लावी आवडी आणिकाची आवडी न लावी. आणिकाची कोणत्याही पद्धतीची आवड अंतःकरणामध्ये निर्माण होऊ देऊ नकोस, हे प्रकर्षानं सांगावं लागलं. किंवा या अभंगाचं ध्रुपदच हे, या अभंगाचं ध्रुपदच हे. बघा बरं का, बघा, जगामध्ये एकही असा व्यक्ती नाही की ज्याला देव आवडत नाही. आहे का हो? सगळ्यांना देव आवडतो का नाही? अहो, जे देव नाही म्हणतात त्यांना सुद्धा आवडतो. जे देव नाही म्हणतात त्यांना सुद्धा आवडतो. आपण जेवढ्या वेळ देवाचं नाव घेत नाही ना, तेवढ्या वेळ देवाचं नाव कोण घेत असतात? देव न मानणारे घेत असतात. बघा तुम्ही, काय त्या गणपतीमध्ये, काय त्या मारुतीमध्ये, काय त्या दत्त, किती घेतली नावं हां? आपल्यापेक्षा जास्त घेतली, आपल्यापेक्षा जास्त. त्यांना सुद्धा देव आवडतो. आता आवडण्याचे दोन प्रकार आहेत. एक भक्तांना देव आवडतो, तो वेगळ्या पद्धतीने आवडतो. आणि दुसरा आसुरांना आवडतो, तो वेगळ्या पद्धतीने आवडतो. भक्तीसुद्धा वेगवेगळे प्रकार आहेत बाबा. 9 वेळा भक्ती आमच्या प्रल्हाद महाराजांनी सांगितल्या. हां, पण प्रल्हाद महाराजांची एक भक्ती राहिलीच, ती म्हणजे विरोध भक्ती. जशी कंसाने केली की नाही विरोध भक्ती, जशी रावणाने केली, हां, जशी पुतना मावशीने केली, याला विरोध भक्ती म्हणलं जातं. हिरण्यकश्यपूने भक्ती केली, पण विरुद्ध भक्ती केली. अरे, कृष्णाचं नाव, विष्णूचं नाव घ्यायचं नाही. तुला सांगितलं ना विष्णूचं नाव घ्यायचं नाही, कळत नाही तुम्हाला विष्णूचं नाव घ्यायचं सांगितोय. म्हणजे किती वेळा? 3 वेळा बोलला का? याला म्हणतात विरोध भक्ती. प्रत्येकाचं भगवंतावर प्रेम आहे, पण प्रत्येकाला भगवंत दर्शन देतोय का? नाही देत. तुकोबरायांना दर्शन दिलं. बाळवेश घेऊनी श्रीहरी भेटला, विधीचा जनिता तुची आठवा हा दिला. भगवंतांनी आमच्या तुकोबरायांना दर्शन दिलं महाराज. आमच्या माऊली ज्ञानेश्वर महाराजांना दर्शन दिलं महाराज. पांडुरंग कांती दिव्य तेज जळकती, रत्नकीळ फाकली प्रभा, अगणित नावन्य तेज पुंजाळले, न वर्णवे तेथीची शोभता. अनेक अभंग आहेत, ज्या अभंगाच्या माध्यमातून स्वतःचे अनुभव प्रगट केलेत. त्यांचंही प्रेम देवावर आहे, आपलंही प्रेम देवावर आहे, पण देव त्यांना दर्शन देतो आणि आपल्याला देत नाही. कारण का? कारण एकच आहे, आपलं जसं देवावर प्रेम आहे तसं आपलं संसारावर सुद्धा प्रेम आहे. कीर्तन झाले, मोबाईल सायलेंटवर ठेवला, मोबाईल उचललं नाही कीर्तनामध्ये, हे देवावरचं प्रेम. आणि कीर्तन झाल्या मोबाईल चेक केला आणि 5 घरचे मिस कॉल आले म्हटल्याबरोबर घरी फोन लावला, हे कुटुंबावरचं प्रेम. बरोबर आहे का चूक आहे? बरोबर आहे. हां, बरोबर आहे. हां, दोन्ही प्रेम आहेत. पण तुकोबरा इथं सांगतात की देवा, प्रेम असावं तर फक्त तुझ्यावर, न लावी आवडी आणिकाची आवड नाही पाहिजे. म्हणजे काय? एक तूच, त्याच्याशिवाय दुसरं कोण नाही. आता कोण नाही तर त्याचा उल्लेख करताना सांगितलं, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, नावडे जनधन माता पिता. दुसरा विषयच नाही हो. विषय तो त्यांचा झाला नारायण. नारायण विषय होणे म्हणजे काय? दिनरजनी हाची धंदा, गोविंदाचे बास, दुसरा विषयच नाही. एक विषय तो सकळांचा हरी. एकच विषय, हरिबोला देता, हरिबोला घेता. अरे काय काम करायचं असेल तर व्यर्थ गलबला करू
नका. व्यर्थ गलबला करायचं नाही. घेई घेई गोड नाम डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे मना तेथे धाव घेई. सकळ इंद्रियांचा विषय फक्त नारायण. आणि असं असणं त्याला म्हणतात महाराज न लावी आवडी आणिकाची. याच्याशिवाय दुसऱ्या कशाचीही आवडच नाही राहिले पाहिजे. आवड न राहणं याचा अर्थ काय तर याचे दोन अर्थ होतात. दोन अर्थ बघायचे आपल्याला सेवा संपवायची. पहिला अर्थ असा होतो की मला प्राप्त होत नाही म्हणून मला ते आवडत नाही. मला प्राप्त होत नाही म्हणून मला ते आवडत नाही. किंवा मला प्राप्त आहे पण खरंच मला ते आवडत नाही. आपल्याला लहानपणी आपल्या आजींनी गोष्ट सांगितलं असेल बघा. किंवा तुम्हाला सगळ्यांना गोष्ट माहीत असेल. एक उंट असतो एक लांडगा असतो. ते दोघेही एका बागेत जातात. उंट जो असतो तो उंच असतो ते आपलं द्राक्ष खातो आणि ती कोल्ह्याला येऊन लांडग्याला येऊन सांगतो लांडग्या म्हणजे पलीकडं एक बाग आहे म्हणले बागेमध्ये फार गोड द्राक्ष आहेत. म्हणतो हां बरं. ते जातो त्या बागेमध्ये गेला द्राक्षवर हा गुटका आपला खाली हे आपला उड्या मारतो ह्या घडापाशी त्या घडापाशी एकही द्राक्ष त्याच्या तोंडाला लागत नाही. एक 2-3 तासानंतर परत माघारी येतो. उंट आपला निवांत बसलेला असतो. तो विचारतो का रे बाबा खाल्ली का द्राक्ष. म्हणला खाल्ली. कशी होती. आंबट. का आंबट. आंबट का अहो मिळालीच नाही तर आंबट असणारच. न लावी आवडी अनेकाची. मला दुसऱ्याची आवड नाही म्हणजे काय मिळतच नाही तर तू काय बोलतो. मी जर उद्या म्हणलं देवा मला इंद्रपद नको मला ब्रह्मपद नको देव म्हणलं देते कोण तुला. कशाबद्दल. असं नाही. एखादा विषय प्राप्त व्हावा. प्राप्त झाल्यानंतर त्यातला दोष कळावा आणि दोष कळल्यानंतर ज्यावेळेस त्याचा आपण त्याग करतो त्यावेळेस तो खरा त्याग असतो. म्हणून तुकोबाराय म्हणतात या सगळ्या विषयाचा उपभोग घेतला आणि घेतल्यानंतर मला कळलं की याच्यामध्ये सुख नाही. म्हणून न लावी आवडी आणिकाची आणि दुसऱ्या कशाचीही आवड मला नको. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. निवृत्ती ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. म्हणा पुगावकर.